1993 पासून गवळी सरांचा व माझा संबंध आला। त्यावेळेसपासून त्यांच्या कुटुंबियांशी माझा संबंध आला। अनिकेतला मी लहानपणापासून ओळखतो। पहिल्यापासून अतिशय सालस व नम्र स्वभाव जशी जशी समज वाढत गेली तसे आई वडिलांचे गुणांचे मिश्रण त्याच्या स्वभावातही आले। वडिलांप्रमाणे त्याचाही जनसंपर्क दांडगा व कुणीही त्याच्या संपर्कात आले की त्याचे मित्र होऊनच जाणार। अगदी लहानांपासून थोरापर्यंत शिक्षणाच्या ऐन उमेदीच्या काळात त्याला जरी दुखण्याने ग्रासले तरी तो कधी त्रासला नाही। मोठ्या धैर्याने तो त्याचा सामना करीत आहे। मोठे लोक सुद्धा छोट्या दुखण्याने हैराण होताना आपण पाहतो, परंतु अनिकेत मोठ्या दुखण्याचा सामना करताना पाहिले म्हणजे मला एका कवितेची ओळ आठवते। हसत राहावे फुलत राहावे गुलाबाच्या फुलासारखे काट्यात सुद्धा। नेहमीच आनंदी व अतिशय पॉझिटिव्ह विचार करणारा, कधीही नैराश्याला थारा न देणारा। दवाखान्यात त्याला भेटायला गेलो आणि विचारले अनिकेत कसा आहेस, तर उत्तर त्याचे ठरलेले बढिया। त्याच्या वयाच्या इतर मुलांच्या मानाने अतिशय प्रगल्भता असलेला अनिकेत परिस्थितीवर कशी मात करावी याचे आदर्श उदाहरणच आहे। कोणतीही वैयक्तिक अडचण किंवा व्यावहारिक समस्या त्याच्या पुढे मांडली तर त्यावर जलद निर्णय व त्याची अंमलबजावणी ही त्याची खासियत आहे। लहान थोरांचा अतिशय नम्रतेने वागणे बोलणे यामुळे तो सर्वांनाच आपलासा वाटतो। त्याच्या मित्रमंडळीत तो भाऊ म्हणूनच प्रसिद्ध आहे। वाढदिवसानिमित्त त्याला हार्दिक शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद। त्याच्या येणाऱ्या अनेक वर्ष सुखाचे आनंदाचे समृद्धीचे व आरोग्यदायी जावो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना। धन्यवाद।